बातमी बघूयात। अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे। कारण अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूच्या प्रकरणी सीबीआयनं आता कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय। सुशांत सिंगचा मृत्यू ही आत्महत्याच होती असं या अहवालामध्ये नमूद झालंय। 14 जून 2020 ला वांद्र्यामधल्या घरी सुशांत सिंग राजपूत हा मृतावस्थेमध्ये आढळला। प्रथमदर्शनी हे आत्महत्येचं प्रकरण वाटत असलं तरी नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। सीबीआयच्या अंतिम अहवालामध्ये मृत्यूचं खरं कारण आत्महत्या होती हे सांगण्यात आलं। याच प्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळालाय। सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणी वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आलेल्या रिया चक्रवर्ती हिला क्लीन चिट मिळाली आहे। सोबतच इतर आरोपींना सुद्धा दिलासा मिळतोय। सुशांतच्या मृत्यूमध्ये कोणाचंही कट कारस्थान नव्हतं असा दावा सीबीआयनं केला आहे। तर दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणावरती संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली। या दोन्ही आत्महत्याच आहेत हे वारंवार सिद्ध झालंय, स्पष्ट झालेलं आहे। राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक आहे, कधी तमुक आहे अशा पद्धतीचा रंग देण्यात आला। म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललं आहे तसं मृतांचं राजकारण हे चाललेलं आहे। मृतांनाही सोडत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक। आणि विशेषतः चांगल्या घरातली ज्या व्यक्ती मरण पावते हे दुर्दैव असतं त्याचे राजकारण करतात आणि त्याच्यामध्ये त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे। तर सुशांत सिंग राजपूत आत्महत्येच्या एकूणच या प्रकरणाचा घटनाक्रम नेमका काय आहे तोही बघूयात। जून 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतची मुंबईतल्या वांद्रे इथल्या घरी आत्महत्या। रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सुशांतच्या वडिलांचा आरोप आहे। एनसीबी कडून ड्रग संबंधित प्रकरणाची चौकशी झाली। रिया चक्रवर्ती आणि इतर लोकांची नावं समोर आली। सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवसांच्या आधी दिशा सालियन हिचा मृत्यू झाला आणि दोन्ही प्रकरणांमध्ये संबंध असल्याचा संशय सुद्धा व्यक्त झाला। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयला जबाबदारी सोपवली गेली। सुशांतच्या खात्यामधील 15 कोटी रुपये गायब झाले असा सुशांतच्या वडिलांचा आरोप आहे। रिया चक्रवर्ती हिच्यावरती त्यांचा संशय आहे। रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींच्या विरुद्ध अनेक याचिका सुद्धा या दरम्यानच्या काळामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या। आणि आता सुशांत सिंग राजपूत मृत्यूच्या प्रकरणी सीबीआयनं मुंबई कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे। त्यामुळे क्लोजर रिपोर्टमध्ये रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट देण्यात आली आहे। सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू म्हणजे आत्महत्याच होतं असं या सीबीआयच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।